महा-आय-डी कार्ड म्हणजे काय आणि हे कार्ड कोणी काढायचं आणि कसं काढायचं हे या व्हिडिओमध्ये असणार आहे. महासारथी.महाराष्ट्र.gov.in ही साईट आहे. ह्या साईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आता हे कार्ड नेमकं काय आहे हे आधी जाणून घेऊया. 3 रेषा दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आणि आमच्या विषयीवरती क्लिक करायचं. हे कार्ड काय आहे ते इथे वाचून घेऊया. त्याच्यानंतर हे कार्ड कोण काढू शकतं आणि कसं काढायचं ते पुढे बघूया. महासारथी हे महाराष्ट्रातील नागरिकांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती एकत्रित करणारे महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे. शासनाच्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेताना नागरिकांना एक संत व सुलभ अनुभव प्रदान करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना महा-आय-डी हा एकमेव ओळख क्रमांक तयार करता येतो. हा एकच ओळख क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवा व योजनांसाठी वापरता येतो. त्यामुळे वेगवेगळ्या विभागासाठी वारंवार अर्ज भरण्याची किंवा तीच माहिती व कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही. सुरक्षितपणे पडताळलेली नागरिकांची माहिती एकाच प्रणालीमध्ये उपलब्ध करून महा-आय-डी विविध सेवा आणि योजना मिळवण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करते, कार्यवाही अधिक जलद करते आणि पारदर्शक बनवते. योजना येत असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला कागदपत्र द्या, अर्ज करा, हे सगळं चालू असतं. त्याच्यामुळे सगळे नागरिक आहेत ते वैतागलेले असतात. तर हे एकाच ठिकाणी महा-आय-डी तयार करून घेतात, जेणेकरून तुम्ही कोणतीही योजना आली तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 वेळा कागदपत्र द्यायची गरज नाही आहे आणि वेगवेगळ्या साईटवर जाऊन अर्ज करायची गरज नाही आहे. सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला या आय-डीद्वारे करण्यात येईल. त्याच्यामुळे हे कार्ड काय आहे ते समजलं असेल. आता ह्यांचं ध्येय हेच आहे की एकाच ठिकाणी नागरिकांना सगळ्या सेवांची उपलब्धता सहज मिळेल आणि सारखं सारखं योजनेचं पात्रता वगैरे तपासायची गरज नाही. आता इथे हे कार्ड कसं काढायचं ते लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमचा जो आधार नंबर असतो तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आणि हे जे मी ई-के-वाय-सी करण्यासाठी जे काही कन्सर्न दिलेलं आहे त्याला टिकमार्क करायचं. आता इथे बाजूला रेष दिसते त्याला स्क्रोल करायचं, हा कन्सर्न पूर्ण वाचायचा, चेकबॉक्सला टिकमार्क करायचं, OTP पाठवावरती क्लिक करायचं. OTP येईल तो टाकायचा. OTP टाकून झाला की त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी माहिती आहे, तुम्हाला कन्सेंट विचारला जाईल, संमती विचारली जाईल. ती संमती एकदा वाचून घ्यायची आणि वाचून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली जो चेकबॉक्स दिला आहे त्याच्यावरती टिकमार्क करायचं आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं. आता तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमची सगळी माहिती, आधार कार्डची, तुम्हाला मोबाईल नंबर टाकण्यासाठी एक कॉलम येईल, तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमचा ॲड्रेस, पत्ता, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतील. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा वाचून घ्यायच्या आणि ते पुढे जा म्हणून जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आणि जतन करा आणि पुढे जावरती क्लिक करायचा. कॅप्चा कोड टाकून जतन करा आणि पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP टाकायचा आणि सत्यापित करावरती क्लिक करायचा. OTP टाकून तुम्ही या ठिकाणी टाकून घेतला, सत्यापित करावर क्लिक केलं की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं आहे. आता इथे नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता महा-आय-डी बनण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो. 24 तासानंतर तुम्ही पुन्हा या ठिकाणी लॉग इन करून तुमचा जो महा-आय-डी आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता. कारण जे सगळे कागदपत्र असतात ते एकाच ठिकाणी करेपर्यंत ह्यांना 24 तासाची गरज लागते. 24 तासानंतर आपला जो कार्ड आहे तो बनतो. आता या ठिकाणी 24 तासानंतर तुम्ही लॉग इन करायचं आहे. पुन्हा त्या सेम साईटवरती यायचं आणि लॉग इन करायचं. लॉग इन करताना तुमच्याकडे आता तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आणि लॉग इन करायचं. इथे लॉग इन म्हणून दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला महा-आय-डी जर मेसेजमध्ये आला असेल तर तो मेसेजमध्ये महा-आय-डी आलेला टाकायचा किंवा नसेल आला तर आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचा. आधार नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा OTP येईल. तो OTP पुन्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि OTP टाकून झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो महा-आय-डी आहे तो डाउनलोड करू शकता. OTP आल्यानंतर या ठिकाणी प्रमाणित करावरती क्लिक करायचं. तुम्हाला मराठी नसेल समजत तर ते इंग्लिशमध्ये पण तुम्ही हे कन्वर्ट करू शकता. वरती मराठी आणि इंग्लिश दिलेलं आहे ते कन्वर्ट करून घ्यायचं लँग्वेज. आता इथे ह्यांचं कार्ड तयार झालेला आहे. तो युअर महा-आय-डी नंबर या ठिकाणी दिलेला असतो. तुमचा कार्ड या ठिकाणी दिलेला असतो. हे कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या फोनमध्ये. मोबाईलमध्ये तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकता. कार्ड डाउनलोड केल्यानंतर ते PDF असेल तर त्याला पासवर्ड असू शकतो. जर पासवर्ड असेल तर तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षरं आणि तुमची जी जन्माची वर्ष आहे त्याचे 4 लेटर हे तुम्हाला पासवर्ड म्हणून तुमच्या त्या PDFचं असतं.
जर पासवर्ड नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा ओपन करू शकता. आता इथे फ्लिप कार्ड म्हणून ऑप्शन दिलेला आहे. त्या फ्लिप कार्डवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कार्डची मागची बाजू सुद्धा दिसेल. मागच्या बाजूवरती बारकोड असतो, जसं आपल्या आधार कार्डवरती असतो तशा पद्धतीने ह्या ठिकाणी बारकोड असतो. सो हे कार्ड तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कार्डच्या स्वरूपामध्ये तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा ह्याला बनवून ठेवू शकता. आणि जर तुम्ही PDF डाउनलोड केलं तर तुमच्या नावाची 4 अक्षरं पहिली आणि वर्ष. आता इथे पुढे नेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे, पुढे जावरती तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सगळी तुमची माहिती आहे ती दिसेल. म्हणजे तुमची नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, पत्ता, तुमची 10वीची 12वीची मार्कशीट, तुमचा आधार, डिजिलॉकर, तुमचे सगळे रेशन कार्ड, सगळे डॉक्युमेंट्स हे फेच करून घेतं आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. आता हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही बघून झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात हे बघायचं असेल तर इथे महा ऑनलाईन म्हणून ऑप्शन आहे, तिथे जाऊन बघू शकता किंवा माय प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचं प्रोफाईल चेक करू शकता. इथे तुम्हाला व्ह्यू महासारथी कार्ड म्हणून ऑप्शन आहे आणि डाउनलोड रेशन कार्ड डिटेल्स हा सुद्धा ऑप्शन आहे. तुम्ही इथून तुमचे रेशन कार्डचे डिटेल्स सुद्धा डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला कार्ड डाउनलोड करायचं ते सुद्धा तुम्ही प्रोफाईलमधून करू शकता. आता गो टू महा ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. महा DBT 2.0 हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. अजून साऱ्या आपल्या सरकारच्या पण योजना आहेत त्या सगळ्या हळूहळू या ठिकाणी येतील. आता इथे योजनेसाठी अर्ज करा, इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या योजना तुम्हाला दिसतील. ऑल स्कीम्स टाईप आणि ऑल डिपार्टमेंटच्या ज्या पण योजना आहेत त्या तुम्हाला सगळे दिसतील. आता इथून एकूण 54 योजना आहेत. फार्मर स्कीम, पेन्शन स्कीम, पोस्ट मॅट्रिक, प्री मॅट्रिक, स्पेशल असिस्टन्स स्कीम, ज्या पण कोणत्या आहेत त्या. त्यानंतर इथे डिपार्टमेंट आहेत, कोऑपरेशन, त्याच्यानंतर हायर एज्युकेशन, टेक्निकल, फूड अँड सिव्हिल, जे पण कोणते आहेत त्या सगळ्या योजना तुम्ही या ठिकाणी डिपार्टमेंट वाईज वाचून घेऊ शकता. आता इथे पेज नंबर दिलेत. मॅट्रिक नंतरची शिष्यवृत्ती किंवा VJNT किंवा उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्यांना जी शिष्यवृत्ती मिळते ती, मेरिट स्कॉलरशिप, त्याच्यानंतर राज्य सरकारची जी काही स्कॉलरशिप आहे ती, सगळ्या तुम्हाला इथे पेज आहेत, भरपूर पेज आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यासमोरच तुम्हाला त्याचा विभाग दिसेल, त्याच्यासमोर त्याचं वर्णन दिसेल, त्याचा GR पण तुम्हाला इथून डायरेक्ट डाउनलोड करता येईल आणि अर्ज करायचं असेल तर अर्ज करावरती क्लिक करून तुम्ही इथूनच त्याच्यासाठी अर्ज करू शकता. म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे महा ID कार्ड काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात ते बघायचं असेल तर पात्र योजनेवरती क्लिक करून तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी पात्र आहात ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर तुम्हाला हे लॉग आउट करायचं असेल तर तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन लॉग आउट करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही हे जे कार्ड आहे ते काढून ठेवायचं आहे. घरातील प्रत्येक मेंबरचं काढून ठेवायचं आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यांच्यासोबत शेअर करू शकता आणि हे कार्ड डाउनलोड करून ठेवू शकता, जेणेकरून नंतर हे भरपूर कार्ड प्रमाणात काढलं जाईल. तर गर्दी होण्यापेक्षा आता तुम्ही घरी बसल्यासुद्धा हे कार्ड काढू शकता. याच्यामध्ये शिष्यवृत्ती, शेतकरी, त्याच्यानंतर पेन्शन, सगळ्या योजना एकाच ठिकाणी ह्या कार्डच्या आहेत.